आज नवीन ट्रायपॉड घेतलो बघा. तर नमस्कार पब्लिक, काय म्हणताय? आज जायचं होतं बघा जरा गावी जायचं म्हटलं, कपडे बिपडे घालून सकाळी 8लाच थटून बसलो बघा. दादा पण रेडी झाला आणि कार पण काढला झटक्यात आणि सुटलो बघा. आता जायचं आणि कार तर विमानगत मध्ये भासफूस मध्ये बघा. झाडं पिढं सगळी विमानगत आहेत. मग काय मामा पेट्रोल पंपला टोपी बी घातल्या पद्धतशीर आणि काय रामनगरला एंट्री केलो बघा. एंट्री केल्यानंतर काय एक कुठल्या हॉटेलात नाश्ता करताना म्हटलो. नाश्ता 2 पुरी भाजी 1 इडली, मोठा गंडा बसला बघा. 300 रुपये गंडा आणि चहा एवढाच बघा. नंतर काय रेल्वे गेट पास केलो बघा. नंतर माडीगुंजी माऊलीच्या देवळाकडे आलो बघा. आणि ह्याची पण 2 तारखेला जत्रा होते. लई मोठ्यावर होते बघा जत्रा. कोण आले असते तर कमी करून सांगा. देवाचं दर्शन पण घेतलो आणि टोल गेट पास केलो बघा. पास केल्यानंतर काय पाऊस तर धबधब्यात तर माझी सोलापूरगत आमची बेळगावची कथा होते काय की. आणि पाऊस तर येत होता आणि चला आता जाऊया म्हटलो. आणि काय BSCकडे आलो बघा. आणि गाडी पण पार्किंग केलो आणि सुटलो बघा आतमध्ये गेलं काय मॉलमध्ये कपडे बिपडे जाम भरलेले. आणि केल्यानंतर काय आता पद्धतशी बसल्यानंतर काय पॅन्टचा रेटचा एकूण मी आमच्या दादा बाजूला बसलो बघा. 4000 रुपये पॅन्ट बघा. आमच्या बेळगावात झाला तर 4008. दुसऱ्याकडे गेल्यावर पॅन्ट तर भरपूर येतात बघा. तसंच चना मसाला तर म्हणून सुटलो बघा करीम्स किचनमध्ये. आणि गेल्यानंतर काय ॲम्बियन्स जबरदस्त होतं बघा. नंतर काय वेटर येऊन पेट पण लावला. आम्ही पण तेच काम केलं की आता वेटर म्हणायचं नाही. आणि चिकन क्रेमी आलं आणि स्टार्टर पेट वडलो की आता दादा काय आमचं खुश आहे स्टार्टर बघून. आणि 2 मिनिटात पेट खाली गेल्या बघा. नंतर काय स्टार्टर संपलं तर बिर्याणी मागवलो. पद्धतची मटन बिर्याणी, डबल मसाला, ट्रिपल मसाला लावून तर काय खालो. आता आमचा दादा तोपर्यंत आला बघा. आणि दादा पण आमच्यासोबत होता. हो बेळगावला राहतो बघा शिकायला. डॉक्टर शिकायला. मग गाडी 1 किलोमीटर दूर लावून आम्ही सुटलो बा तिथं शॉपिंग करायला. घड्याळ घ्यायचं होतं आणि शॉपिंग बी केलो. आता खानापूरचा रोड लागला. पाऊस पण जाम आहे म्हटलो. आणि पावसात झोप पण येणार म्हटलं. चहा तर पिया म्हटलं होता. आणि काय चहा ऑर्डर केलो बा. चहा सोबत पतंजली बिस्किट वडलो की काय स्वर्ग. नंतर काय 7 वाजले. हळी शेवग्या मजी म्हटलो. घराकडे आलो. शॉपिंग बी सगळं काढून दाखवलं बघा. केल्यानंतर काय घड्याळचा काटा सुटला बघा. आणि पैसा जाम झाला आमचा दादाकडे आता. मग काय TV लावून जेवण करतो. आणि आजचा ब्लॉग कसा झाला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा.